विद्यार्थी मित्रांनो, आपण नागरी सहकारी बँक हे प्रकरण पाहतोय. भारतात ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाचा जर आर्थिक स्तर उंचावायचा असेल तर सहकार चळवळीशिवाय पर्याय नाही. याचा विचार करून भारतात सहकारी चळवळ सुरू झाली. परंतु शहरी आणि निमशहरी भागातील मध्यमवर्गीय जनतेसाठी सहकारी संस्थांची गरज भासू लागली. भारतामध्ये सहकारी पतपुरवठ्याची त्रिस्तरीय रचना अस्तित्वात आहे. राज्य पातळीवर राज्य सहकारी बँक, जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तर गाव पातळीवर प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था अशी ही त्रिस्तरीय रचना आहे. खाली बघा त्रिकोण दिसतोय. शिखरावरती राज्य सहकारी बँक मांडलेली आहे. तिलाच शिखर बँक असेही म्हणतात. मध्यवर्ती ठिकाणी किंवा मध्यभागी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे आणि प्राथमिक स्तरावर प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था आहे. अशी सहकारी पतपुरवठ्याची रचना त्रिस्तरीय आहे. शहरी भागातील कामगार वर्ग, कारागीर वर्ग आणि लहान व्यापारी वर्ग, शहरी भागातील कारागीर वर्ग, कामगार वर्ग, लहान व्यापारी, पगारदार वर्ग यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी, त्यांची सावकाराच्या तावडीतून सुटका होण्यासाठी, त्यांना वैयक्तिक तारणावर कर्ज पुरवठा करण्यासाठी, बचतीची व काटकसरीची सवय लावण्यासाठी नागरी सहकारी बँकांची स्थापना करण्यात आली आहे. ज्या प्राथमिक सहकारी बँका शहरी आणि निमशहरी भागात स्थापन झालेल्या असतात त्यांना सर्वसाधारणपणे नागरी सहकारी बँक असे म्हणतात. भारतात पहिली नागरी सहकारी बँक ही 5 फेब्रुवारी 1889 मध्ये मुंबई प्रांतातील बडोदा या शहरात श्री विठ्ठल लक्ष्मण कवठेकर तथा भाऊसाहेब कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाली. या संस्थेलाच अन्योन्य सहाय्यकारी मंडळी असंही म्हटलं जातं. म्हणजे या संस्थेचं नाव अन्योन्य सहाय्यकारी मंडळी असं ठेवण्यात आलं. आणि या बँका ठेवी स्वीकारणे, कर्जपुरवठा करणे व बँकिंग सेवा पुरवण्याचे कार्य नागरी सहकारी बँका करतात. आता एखाद्या शहरापुरते
मर्यादित कार्यक्षेत्र असलेली शहरी लोकांकडून ठेवी गोळा करण्यासाठी व त्यांना वैयक्तिक तारणावर, वैयक्तिक तारण म्हणजे कोणतं? सोने, चांदी असे जी काही दागिने आहेत, अशा तारणावर विविध हेतूने कर्ज देण्यासाठी, बँकिंगची इतर कार्य करण्यासाठी स्थापन झालेली सहकारी संस्था जी असते, त्या सहकारी संस्थेस नागरी सहकारी बँक असे संबोधले जाते. शहरी भागातील लोकांना बँकिंग सेवा पुरवणाऱ्या तसेच लहान व्यापारी, कारागीर, मध्यमवर्गीय आणि पगारदार ज्या व्यक्ती आहेत, यांना कर्जपुरवठा करणाऱ्या बँकेला नागरी सहकारी बँक असे म्हणतात. आणि आणखीन एक साध्या पद्धतीची व्याख्या आपल्याला सांगता येईल. शहरी किंवा निमशहरी भागात कर्जपुरवठा करण्यासाठी सहकारी तत्वावर स्थापन झालेली जी संस्था आहे, ती संस्था म्हणजे नागरी सहकारी बँक होय. त्याचबरोबर ज्या नागरी सहकारी बँकांचे भागभांडवल व राखीव निधी 1,00,000 रुपयापेक्षा अधिक आहे, ज्या सामान्य बँकिंगची कार्य करतात आणि ज्या इतर सहकारी संस्थांना सभासदत्व देत नाहीत, त्यांना प्राथमिक सहकारी बँका किंवा नागरी सहकारी बँका असे संबोधले जाते. आता नागरी सहकारी बँकाचं जे सभासद आहे, हे सभासद कोणाला होता येतं? तर पगारदार वर्ग जो असतो शहरी भागातील, छोटे जे व्यापारी असतात शहरी भागातील मध्यमवर्गीय वर्ग आहे आणि शहरी भागामध्ये जो कारागीर वर्ग आहे, इत्यादींना या बँकेचे सभासदत्व दिले जाते. म्हणजे अशा सर्व क्षेत्रातील लोकांना बँकेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या बँकेचे सभासदत्व खुले असते. नागरी सहकारी बँका ज्या असतात, या बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या त्या सभासद असतात. आता नागरी सहकारी बँक जी आहे, त्या बँकांची काही कार्य आहेत की त्या बँकांना काही कार्य पार पाडावी लागतात. फंक्शन्स ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. शहरी व निमशहरी भागातील जनतेच्या आर्थिक गरजा पूर्ण करून त्यांना बँकिंग सुविधा पुरवणे या उद्देशाने नागरी सहकारी बँकांची स्थापना झालेली असते. नागरी सहकारी बँकांनी शहरी भागातील जनतेच्या मनात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केलेले आहे. सुलभ कार्यपद्धती आणि सभासद व बिगर सभासदांच्या गरजांची विनाविलंब पूर्तता, यामुळे या बँकांना शहरी भागामध्ये लोकप्रियता निर्माण झालेली आहे. नागरी सहकारी बँका पुढील प्रमाणे काही कार्य पार पाडत असतात. आता नागरी सहकारी बँकांना कोणती कार्य पार पाडावी लागतात, हा चार्ट दिला आहे बघा विद्यार्थ्यांनो. या चार्टमध्ये डावीकडच्या बाजूला 5 कार्य दिलेली आहेत आणि उजवीकडच्या बाजूला 5 कार्य दिलेली आहेत. हे दोन्ही कार्य
नागरी सहकारी बँकांना पार पाडावी लागतात. आता डावीकडच्या बाजूला जी कार्य दिली आहेत त्यामध्ये ठेवी स्वीकारणे आहे पहा. दुसरं कार्य दिलेलं आहे कर्ज देणे. तिसरं कार्य दिलेलं आहे प्रतिनिधी म्हणून कार्य करणे. चौथं कार्य दिलेलं आहे हुंड्या वटविणे. आणि पाचवं कार्य दिलेलं आहे सुरक्षित खाणांची सोय उपलब्ध करून देणं. उजव्याकडच्या बाजूला 6वं कार्य आहे आधुनिक बँकिंग सेवा पुरवणं. 7वं कार्य आहे स्वयंरोजगाराला मदत करणं. 8वं कार्य आहे त्वरित ग्राहक सेवा पुरवणं. 9वं कार्य आहे वित्तीय व्यवस्थापन. 10वं कार्य आहे कर्मचारी व अधिकारी यांना प्रशिक्षण देणे. आता त्याच्यामध्ये पहिलं कार्य आहे पहा ठेवी स्वीकारणे. नागरी सहकारी बँकांचे मुख्य कार्य समाजातील लोकांकडून ठेवी स्वीकारणे हे असते. शहरी व निमशहरी भागातील जो सभासद वर्ग आहे आणि याशिवाय जो सभासद वर्ग नाही असा बिगर सभासद जो वर्ग आहे यांच्याकडून ठेवी स्वीकारण्याचे कार्य नागरी सहकारी बँका करतात. नागरी सहकारी बँका कोणकोणत्या प्रकारच्या ठेवी स्वीकारतात तर त्यामध्ये चालू ठेवी, बचत ठेवी, मुदत ठेवी, पुनरावर्ती ठेवी, पिग्मी ठेवी इत्यादी स्वरूपाच्या ठेवी या बँका स्वीकारतात. आता यामध्ये पहिली ठेव आहे पहा चालू ठेव. जो व्यापारी वर्ग आहे, जो व्यावसायिक वर्ग आहे, अशा व्यापारी आणि व्यावसायिक वर्गांसाठी ज्यांची उलाढाल मोठ्या प्रमाणामध्ये होते अशा वर्गांसाठी चालू ठेव अधिक फायद्याची असते. चालू ठेवीदारांना बँक करंट डिपॉझिटचं पासबुक देते. चालू ठेवीमध्ये दिवसातून कितीही वेळा पैसे काढता येतात व या खात्यावर दिवसातून कितीही वेळा पैसे ठेवता येतात. म्हणजे बँकेच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत या खात्यामध्ये कितीही वेळा पैसे भरू शकतो आणि कितीही वेळा या खात्यातून पैसे आपण काढू शकतो. चालू ठेव खात्यामध्ये जमा झालेली रक्कम हे खात्यातून कधीही काढली जात असल्यामुळे बँकांना इतर ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी या खात्यातील रक्कम फारशी उपयोगी पडत नाही. म्हणून बँका चालू ठेवीदारांना व्याजदर देत नाहीत. अलीकडच्या काळात काही बँका चालू ठेवीदारांना अगदी 0.5% किंवा फार तर 0.5% वार्षिक व्याजदर बँका देत असतात. त्यानंतर दुसरी ठेव आहे ती म्हणजे बचत ठेव. सर्वसामान्य व्यक्तींना बचतीची सवय लागावी या हेतूने बचत ठेव खातं सुरू केलं जातं. बचत ठेव खातेदाराला बँक पासबुक देते. त्याला आपण बचत खाते पासबुक असं म्हणतो. त्याला इंग्रजीमध्ये सेविंग डिपॉझिट असा शब्दप्रयोग वापरला जातो. बचत ठेवीमध्ये जमा झालेली रक्कम
दररोज व्यक्ती काढत नसल्यामुळे या खात्यातील रक्कम बँकांना अल्पकालीन कर्ज पुरवठा करण्यासाठी ही रक्कम उपयोगी पडते. म्हणून बँक बचत ठेव खातेदाराला चालू ठेवीपेक्षा जास्त व्याज देत असते. बचत ठेवीमध्ये कितीही वेळा पैसे भरता येतात, मात्र पैसे काढण्यावर बंधन असतं. आठवड्यातून 1 किंवा 2 वेळाच पैसे या खात्यातून काढता येतात. म्हणून सर्वसामान्य व्यक्तींसाठी बचत खाते सुरू केले जाते. त्यानंतर तिसरी ठेव आहे ती म्हणजे मुदत ठेव, ज्याला आपण फिक्स डिपॉझिट असं म्हणतो. ठराविक मुदतीने बँकेमध्ये जी ठेव ठेवलेली असते त्या ठेवीला मुदत ठेव असं म्हणतात. ठेवीचा मुदत जेवढी जास्त तेवढा व्याजदर अधिक असतो. सर्वात जास्त व्याजदर हा मुदत ठेवीवर ठेवीदारांना दिला जातो. मुदत ठेवीवर जमा झालेली रक्कम मुदत संपण्या अगोदर ठेवीदार काढत नसल्यामुळे बँकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी ही रक्कम मोठ्या प्रमाणामध्ये वापरता येते. म्हणून बँका या ठेवीवर सर्वाधिक व्याजदर देत असतात. हा व्याजाचा जो दर आहे तो 6% अगदी 10-11% या ठेवीवर व्याजदर दिले जाते. सर्वसामान्य व्यक्तींनी बचत करावी हा या ठेवीमागे हेतू असलेला दिसून येतो. मुदत ठेवीदारांना बँक जसं चालू ठेवीदारांना, बचत ठेवीदारांना पासबुक दिलं जातं, असं मुदत ठेवीदारांना कोणत्याही प्रकारचं पासबुक दिलं जात नाही. तर त्यांना मुदत ठेवीची पावती दिली जाते. मुदत ठेवीच्या पावतीवर कोणाच्या नावाने मुदत ठेव ठेवलेली आहे त्या व्यक्तीचं नाव, कोणत्या तारखेला मुदत ठेव ठेवलेली आहे ती तारीख, त्या मुदत ठेवीचा कालावधी, किती मुदतीनं ठेव ठेवलेली आहे तिची मुदत, त्या ठेवीवर दिला जाणारा व्याजदर, मुदतीनंतर किती रक्कम मिळणार आहे आणि किती रकमेची मुदत केलेली आहे याचा स्पष्ट उल्लेख त्या मुदत ठेवीच्या पावतीवर केलेला असतो. त्यामुळं मुदत ठेवीवर सर्वाधिक व्याजदर त्या ठिकाणी दिला जातो. त्यानंतर दुसरं कार्य आहे ते म्हणजे कर्ज देणे. नागरी सहकारी बँका सभासद व बिगर सभासदांना स्थिर मालमत्तेच्या तारणावर अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करतात. लहान व्यापारी वर्ग, पगारदार वर्ग, व्यावसायिक वर्ग, विविध क्षेत्रातील कारागीर वर्ग त्यांच्या गरजा विचारात घेऊन नागरी सहकारी बँका कर्ज पुरवठा करण्याचं कार्य करतात. सभासदांना घर बांधणीसाठी, मुलामुलींच्या शिक्षणासाठी, दूरचित्रवाणी संच खरेदी करण्यासाठी, संगणक खरेदी करण्यासाठी व मूलभूत गरजा भागवण्यासाठी अशा प्रकारचा कर्ज पुरवठा करतात. व्यापारी व व्यावसायिकांना चालू खात्यावर अधिविकर्ष सवलत देतात. आता इथं प्रश्न असा पडतो, अधिविकर्ष सवलत कसली असते? तर ज्या व्यक्तीची किंवा ज्या खातेदाराची बँकेमध्ये प्रतिष्ठा असते, उलाढाल व्यवहार चोख असतात, अशा ठेवीदारांना
आपल्या खात्यामध्ये जेवढी रक्कम शिल्लक आहे त्यापेक्षा अधिक रक्कम उचलण्याची बँकेने जी सवलत दिलेली असते त्या सवलतीला अधिविकर्ष सवलत असे म्हणतात. म्हणून कर्ज देणं हे नागरी सहकारी बँकेचं महत्त्वाचं दुसरं कार्य मानलं जातं. यानंतरची जी कार्य आहेत ती कार्य आपण पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.